This was a very serious offense lodged in Pune city as well as same FIR lodged in Chhatrapati Sambhajinagar. अगदी हिनियस क्राईम हा छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेला आहे. एका तरुणीचा तिच्या नवऱ्याद्वारे छळ करून हत्या करण्याचा प्रकार हा घडलेला आहे. संबंधित पोलीस ठाण्याने छावणी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर झालेला आहे. भारतीय न्याय संहिता कलम 108 अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल झालेला आहे. परंतु आरोपीने कोर्टामध्ये जामीन अर्ज दिल्या कारणाने आज आम्ही सेशन कोर्टामध्ये जामीन अर्ज फेटाळण्यासाठी अर्ज केलेला आहे. संबंधित तरुणी ही छत्रपती संभाजीनगरची असल्या कारणाने तिचा विवाह पडेगाव येथील बाबासाहेब बागुल याच्याशी झालेला होता. त्याने अतिशय क्रूर पद्धतीने तिच्यावर मानसिक छळ केलेले आहे आणि मानसिक छळ दरम्यान तिचे दोन्ही बॉल्सचं ऑपरेशन हे त्याने 4 वर्षांपासून रखडले गेलेलं होतं. म्हणजे एकंदरीत असं आपल्याला म्हणता येईल की तिला अतिशय अपंगत्व करून त्याने तिला मारलेलं आहे. ज्या प्रकारे वैष्णवी हगवणे हा मुद्दा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत आहे, त्याचप्रमाणे कोमल बागुल हा विषय सुद्धा खूप महत्त्वाचा आहे आणि हा विषय छत्रपती संभाजीनगरचा आहे. तर माझी अशी इच्छा आहे की हा मुद्दा जो आहे कुठेतरी सोशलीमध्ये लोकांच्या समाजामध्ये तो वावरण्याची खूप गरजेची एक प्रतिष्ठा बनलेली आहे. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये वरिष्ठ लेवलची टीम त्याच्यामध्ये आयोजित करून वरिष्ठ लेवल अधिकाऱ्यांकडे हा तपास देणं गरजेचं आहे आणि हा कुठेतरी ह्या निर्भूल हत्येला एक न्याय देण्याचं काम प्रशासनाने करण्यात यावं ही आमची इच्छा आहे. संबंधित आरोपीचा जामीन अर्ज फेटाळण्यासाठी आम्ही सेशन कोर्टामध्ये त्याच्या जामीन अर्ज फेटाळण्यासाठी अर्ज केलेला आहे. संबंधित प्रकरणाची फिर्यादी जी आहे या आरोपी फिर्यादीची जी आई आहे ती आज आपल्या सोबत आहे. त्या काही 2 शब्द बोलतील. आई काय सांगणार जे कोमल सोबत जी घटना घडलेली आहे आज सर्वच तुम्ही कोर्टामध्ये आलेले आहे. सर ते वारंवार तिला त्रास द्यायचा, खूप मारहाण करायचा आणि सारखी तो घडी घडीत म्हणायचं तुझ्या माहेराकडून पैसे आण, तिकडनं आण, तुझे वॉल खराब व्हायले, मला ठेवायचं नाही तुला आणि तू चालले जा. मग त्यांनी पूर्ण निर्णयच घेतला नाही. मग आम्ही काय करायचं असतं ते केलं असतं ना, पण त्यांनी सांगितलंच नाही व्यवस्थित. ते वारंवार तिला छळ करायचा आणि ती खूप सुंदर होती. सुंदर असल्यामुळं तिला खूप जळायचा, तो खूप परेशान करायचं तिला ते वारंवार. तुमचे त्यांनी निदर्शक आणून दिलं नाही की एवढं मारहाण त्याला होत होती ते द्यायचं सर, पण मग ती आम्ही समजावतो त्याला, तिला समजावतो, त्याला समजायचो. तिला मुलगा असल्यामुळं, मुलगा आहे तिला 9-10 वर्षाचा, त्याच्यामुळं मग आम्ही तिला समजून परत नेऊन घालायचो. परत तिला विचारायचो बाई तुला काय करायचं, ती म्हणायची नाही मला जायचंय. त्याच्यामुळे आम्ही नेऊन सोडायचो, त्याला समजायचो, तिला समजायचो. 2-3 वेळेस केला आम्ही. न्यायालयाकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला, काय शिक्षा? आम्हाला म्हणजे आम्हाला चांगलाच न्याय द्यावा सर, आमची हीच इच्छा आहे. त्याला कमीत कमी फाशीची शिक्षा झाली पाहिजे सर. त्याला आमची हीच इच्छा आहे. माझ्या मुलीला एवढा त्रास झाला त्याच्यापेक्षा त्याला जास्त त्रास झाला पाहिजे, त्याच्या आईवडिलाला जास्त त्रास झाला पाहिजे. याच्यामध्ये काही आरोपी फरार आहे का? त्याचे आई वडील फरार आहे गावाकडं, त्याचे भाऊजाई फरार आहे. ज्या प्रकारे वैष्णवी हगवणे हा प्रसंग पुण्यामध्ये घडल्याबाबत तिच्या वडिलांना देखील अटक करण्यात आलेली आहे, तिच्या आईला अटक करण्यात आलेली आहे, त्याच्या आरोपीच्या आईला अटक करण्यात आलेली आहे, आरोपीला संबंधित प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे. त्याच रिगार्डिंग जशी ही घटना आमच्या आरोपीच्या म्हणजेच बाबासाहेब बागुल याच्या घरी जेव्हा कळली तेव्हा त्याचे वडील फरार झालेले आहेत आणि संबंधित आरोपी अजूनही फरार आहेत. परंतु ज्या बाबासाहेब बागुल यांनी जो गुन्हा घडवून आणला आहे हा कुठेतरी एक आत्महत्येला प्रोत्साहित त्याने केलेला आहे आणि त्या प्रोत्साहनामुळे त्या एका सुंदरशा अशा मुलीने, निर्गुण अशा मुलीने तिनं आत्महत्येचा एक बळी तिने गेलेला आहे. तिला सोडून जायचं सर, ती एकटीच राहायची घरी, मुलाला सोबत घेऊन जायचं तिच्या. आणि ती म्हणायची मला आईकडे नेऊन सोडा, ती आईकडे माझ्याकडे बी आणून सोडत नव्हतं. मला रिक्षा करून जावं लागायचं, 300 रुपये रिक्षावाल्याला द्यायचे, परत मी आणून सोडायचं, आणायचं, परत तिला नेऊन सोडायचं. त्यानं फोन केला म्हणजे हे 3 वर्षापासून सारखा तिला परेशान करत होता. पण त्या मुलामुळे आम्ही दुर्लक्ष केलं आणि थोडा समजावलं त्याला, वारंवार समजावत गेलो, पण तो ऐकतच नव्हता. खूप परेशान करायचं तिला. ती म्हणायची आता सुधरण, तेव्हा सुधरण. सुधारायचे खूप प्रयत्न केले आम्ही त्याला,
पण त्याने म्हणजे ऐकलंच नाही. त्याला त्याची पहिली भाऊजाई अशीच औषध देऊन वारलेली आहे, कपाशीवरचं औषध दिलेलं आहे तिला. हा कुठेतरी पूर्वनियोजित कट रचून तिला त्रास देण्यात आलेला आहे आणि सर्वांची इच्छा, त्यांच्या घरातील सर्वांची मीटिंग बसून सर्व इच्छा सर्वांनी दर्शवून तिचा हा प्रकार घडलेला आहे. हा पूर्वनियोजित गुन्हा आहे आणि या प्रसंगी आरोपीला अटक तात्काळ हा डेट ऑफ इन्सिडेंट 25/5/2025 आहे आणि सेम डेटलाच आपण FIR लॉन्च केलेला आहे आणि आरोपीला कुठल्याही प्रसंगात जामीन मंजूर व्हावा नाही ही आपली अर्ज तसा आपण सेशन कोर्टामध्ये दाखल केलेला आहे आणि संबंधित आरोपी लवकरात लवकर पकडून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी याची आमची इच्छा आहे. सदर प्रकरणामध्ये एका चांगल्या कुटुंबातली मुलगी जी फक्त केवळ एक सुशिक्षित कुटुंब आहे, ज्याच्याकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेला हा एक अतिशय दुर्दैवी प्रकार आहे, ज्यामध्ये एका मुलीला स्वतःचे प्राण गमवावे लागले. ती मुलगी एक सामान्य कुटुंबातली होती. तिची आई आणि तिचे भाऊ हे सर्व एक सुशिक्षित कुटुंब आहे. जो आरोपी आहे हा सधन परिवारातला येतो, एक सरकारी खात्यामध्ये तो एक चांगल्या पदावरती आहे. त्या सर्व गोष्टीचा त्याने गैरफायदा घेतलेला आहे. या प्रकरणामध्ये तिचा सतत होणारा वारंवार छळ, तिला सतत होणारा मानसिक त्रास, तिच्यावरती घेतला जाणारा संशय आणि तिला होणारी मारहाण, या सर्व प्रकरणातून एक ही जी वाईट गोष्ट घडून आलेली आहे. एक प्रकारे हा तिचा आत्महत्या नसून हा एक प्रकारे नियोजितबद्ध झालेला एक प्रकारे तिचा हा हेच म्हणता येईल आपल्याला की तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला आहे. पूर्वनियोजितच कट म्हणता येईल, कारण अशी घटना ही भ्रूण हत्या आहे, एक प्रकारची हत्याच म्हणता येईल. संभाजीनगर मध्ये सगळ्यात मोठी हत्या घडलेली आहे आणि त्याला योग्य तो न्याय देण्याचा आपण प्रयत्न देखील करत आहोत. न्यायालयामध्ये आम्ही जामीन अर्जाला पुरजोर विरोध केलेला आहे. आता त्याच्यावरती पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. तिथे पण आम्ही आर्ग्युमेंट चांगल्या प्रकारे करू आणि या माऊलीला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद. त्यांनी मागवलं होतं तुमच्याकडून, काही पैसे मागितले होते? आम्ही आतापर्यंत त्यांना 2 लाख रुपये हुंडा, 5 ग्रॅम सोन्याची अंगठी, प्लॉट घेतलेला आहे शेंद्रामध्ये 1200 स्क्वेअर फीट आणि रेग्युलर त्याच्या वेगवेगळ्या मागण्या पूर्ण केलेल्या आहेत. सोबत एक मोटरसायकल सुद्धा त्याला दिलेली आहे आणि सगळ्या मागण्या पूर्ण करून सुद्धा माझ्या ताईला तो वारंवार छेडत होता, शारीरिक मानसिक छेड करत होता आणि तिचा मुलगा 9 वर्षाचा, तिच्यापासून तो दूर घेऊन जायचा, तिच्याजवळ तो राहू देत नव्हता. वारंवार तिला असं मानसिक छेड करायचा. तो मुलगा दूर तिच्याजवळ ठेवत नसे. घटनाक्रम करण्यासाठी काही आणखीन काही मागणी होती का? पैशाची मागणी करत होते त्यांचे फॅमिली वगैरे? ऑपरेशन तुम्ही करा ते म्हणे. आत्ताच तिचं जॉईंट बॉलचं ऑपरेशन झालेलं होतं आणि त्या ऑपरेशनच्या खर्चाचे पैसे तो आम्हाला वारंवार मागत होता. त्याचं म्हणणं होतं की बिल तुम्ही पे करावं, मी करणार नाही. म्हणून त्यांनी परत तिला ज्याकडून घरातले काम करून घेणे, तिला बळजबरीने मोटरसायकलवर बसवणे, गावाकडे नेणे, जे तिला मोटरसायकलवर बसणे शक्य नव्हतं तरी तो मोटरसायकलवर घेऊन तिला गावाकडे जात असे. आई, तुम्ही आता कोमल तुमच्यापासून दूर गेलेली आहे. आता तुमचं दुःख सगळ्याला माहित आहे, पण याच्यामध्ये तुमचे जावई सासरवाडीचे काही लोक पैसे मागत होते तुमच्याकडे, काही मागणी करत होते? सर तिचा सासरा नेहमी मला पैसे मागायचा, माझ्या मिस्टरना मागायचा, माझे मिस्टर नाही येतात तर मला मागायचा. ते तिला सांगायचं की तू माग, तुझ्या आईला सांग. ती म्हणायची माझी आई माझ्या रिटायरमेंटवर बोला. सर मी आमच्या पद्धतीप्रमाणे लग्न करून दिलं चांगल्या हॉलमध्ये आणि 2 लाख रुपये हुंडा दिला, मोटरसायकल दिली आणि चांगल्या पद्धतीने आमच्या पद्धतीनं लग्न करून दिलं. व्यवस्थित सगळे सामान, भांडे कुंडे सगळं, फ्रीज कूलर सगळे व्यवस्थित सामान सगळं दिलं की तिला जेणेकरून काही घ्यायचं काम नाही पडावं म्हणून. पण त्याला वारंवार त्यांना वाटायचं परत दुसरं लग्न केलं म्हणजे आम्हाला परत एवढंच भेटल. 5 ग्रॅमची अंगठी दिली साखरपुड्यामध्ये आणि व्यवस्थित लग्न करून दिलं. तरी ते म्हणजे त्यांना अपेक्षाच वाढली ना त्यांच्यावाली. वारंवार परत म्हणायचा पैसे आण. तो नोकरीला असल्यामुळे बी पैसे मागत होता आणि मी पेन्शनवर आहे सर, मला 12,000 रुपये पेन्शन भेटते आणि मी काय देणार त्याला त्याच्यात. छत्रपती संभाजीनगरमध्ये आमची बहीण कोमल बाबासाहेब बागुल यांची जी निर्गुण हत्या झालेली आहे, त्या निर्गुण हत्येमध्ये जो आरोपी आहेत बाबासाहेब राऊत
त्यांनी अत्यंत निर्दयतेचा म्हणजे ही हत्या नसून ही आत्महत्या नसून हत्या आहे. तर याच्यावर कठोर शासन तर होईलच, परंतु त्याच्यासोबतचे जे काही आरोपी आहेत अजून त्याची आई अजून कोण आई वडील यांना सुद्धा आरोपी करून पोलिसांनी त्यांना अटक करावी ही आमची विनंती आहे पहिली. दुसरं की त्याच्यामध्ये जे काही इन्व्हेस्टिगेशन करतायत वरिष्ठ लेवलला त्याचं इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे अशी आमची मागणी CP साहेबांना आम्ही लवकरच लवकर करणार आहोत. आमचं शिष्टमंडळ जाऊन भेटणार आहे त्यांना. तसेच आमचे मंत्री पालकमंत्री संजयजी शिरसाट, आमचे मंत्री अतुलजी सावे साहेब, माजी केंद्रीय मंत्री आताचे खासदार कराड साहेब, शहर अध्यक्ष बोराळकर साहेब, आमदार संजय केनेकर साहेब यांना भेटून हे सर्व घटना आम्ही सांगणार आहोत त्यांच्या कानावर. आणि तो मुद्दा अतिशय संवेदनशील, जसा काही पुण्याचा जो मुद्दा काल झालेला आहे, जी घटना घडलेली आहे ती वैष्णवी हगवणेसोबत, तर त्याच प्रकारचा ही घटना आहे. आणि ही घटनेला यांना न्याय मिळावा, यांना या आईला आणि त्यांच्या भावाला लवकरात लवकर त्यांना न्याय मिळावा याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. मी प्रसाद कोरके, अनुसूचित जाती मोर्चाचा जिल्हा सरचिटणीस आहे, भारतीय जनता पार्टी.